नमस्कार, मी दिलीप शिंदे. माझा महाराष्ट्र लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठळक घडामोडी. लोहा आठवडी बाजारात व्यापारी आणि शेतकऱ्यांची लूट. गुरुद्वारा बोर्डाच्या सचिवपदी सरदार भगिंदर सिंग घडीसाज. समाज कल्याण अधिकारी खमितकर निलंबित. आणि मुखेडच्या ज्योतिबा फुले महाविद्यालयात नकलांचा सुळसुळाट. आता बातमी विस्तारानं. लोहा आठवडी बाजारात ठेकेदाराकडून व्यापारी आणि शेतकऱ्यांची लूट होत आहे. ठरवलेली पावती न देता जास्त रक्कम उकळून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना लुबाडलं जात आहे. लोहा आठवडी बाजारमध्ये तय बाजारी पावती नियमावलीनुसार न घेता ठेकेदार व्यापाऱ्यांकडून दुप्पट तिप्पट वसुली केली जात आहे, अशी व्यापाऱ्यांची तक्रार आहे. सामाजिक कार्यकर्ता भास्कर पवार व राज्य मराठी पत्रकार संघ लोहा यांनी व्यापाऱ्यांना या ठेकेदारांकडून अवैधरित्या आकारणी वसूल केली जाते हे निदर्शनास आणून दिले असता सामाजिक कार्यकर्ता भास्कर पवार व राज्य मराठी पत्रकार संघ लोहा माझा महाराष्ट्र लाईव्हच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाकडे आपली भूमिका मांडली आहे. माझा महाराष्ट्र लाईव्हसाठी फिरोज मनियार, लोहा. बाजार फी आपल्याला किती आकारली जाते? 40 रुपये. तर नगरपालिकेचा किती आहे? 10 रुपये. 10 रुपये आहे. तर 10 रुपये फी आकारली गेली पाहिजे. मित्र, तुला फीस किती घेतात? 20 रुपये. नगरपालिकेचा नियम आहे 10 रुपये. 10 रुपये. तर 20 रुपये प्रत्येक बाजारी 20 रुपये दिले जातात. 20 रुपयांची चिठ्ठी दिली जात नाही, ही यांची तक्रार आहे. आपला चहा विकून या ठिकाणी उदरनिर्वाह करतात. आपल्याला किती फीस आकारली जाते? 20 रुपये. ऍक्च्युअली याला 2 रुपये फी आहे, 5 रुपये फी आहे. तर या गोरगरीब जनतेकडून असा अवाच्या सवा फी वसूल करून यांच्या रोजीरोटीवर घाला घालून लूट करण्याचं काम या ठिकाणी ठेकेदाराकडून होतं. बसू वाटलं बसा, नाही तर येऊ नका बाजारला. 40 रुपये 50 रुपये चिठ्ठी द्यावं लागते. मग चिठ्ठी देतात की किती देतात का? त्याची पावती देतात का? पावती नाही, काय नाही, नुसते पैसे घेऊन जातात. तुम्हाला नियमानं 10 रुपये आहे फी. याच्या पुढे 10च्या वरी 1 रुपया द्यायचा नाही. मान मसाला विकता किती घेतात? 20 रुपये आम्हाला चिठ्ठी पावती घेतात. चिठ्ठी देतात का? चिठ्ठी पावती माहिती आहे का? 10 रुपये नियमानं. तर यांना नियमानं 10 रुपये घ्यायला पाहिजे. तर आपल्याकडून मार्केट कमिटीची किती फीस घेतात? ते 20 रुपये घेतात. तुम्हाला पावती देतात का? नाही देत. स्वतः फेरीवाले, गाडीवाले आणि भाजीपालावाले या सर्वांची भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. दुरून दुरून येणाऱ्या शेतकऱ्याला आरवाच्या भाषेत बोलून दाम दुप्पट पावती घेतली जाते या ठिकाणी. त्या ठेकेदाराला मला या ठिकाणी एवढं सांगायचंय, आजूबाजूच्या खेड्यातून पोट भरायला आपल्या लोह्यामध्ये येतात लोक. त्यांची अडवणूक न करता जे रीतसर पावती असेल तीच द्यावी, अन्यथा मला त्याच्यावर कारवाई करावी लागेल. या ठिकाणी माझं हे सांगणं. दुरून दुरून येणारा शेतकरी 10 रुपयाची डाल घेऊन येतो, तिथं मार्केट फी जास्त लागते म्हणून दिवसभर उन्हात इथं बसतो. 100 रुपये उरत नाहीत. त्यांना आवाच्या सवा फी घेऊन त्यांची अशी पिळवणूक केली जाते. या ठेकेदारावर, या सीओला, प्रशासनाला माझं या ठिकाणी सांगणं आहे, त्वरित कारवाई करा आणि त्यांचा ठेका रद्द करा, नाहीतर मला उग्र असं आंदोलन करावं लागेल. याबरोबरच माझा महाराष्ट्र लाईव्हचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार.